बरं का मुलांना, मी मंगला आवलगावकर. मी तुमच्यासाठी नवीन चॅनल घेऊन आले. मी रोज छान छान गोष्टी सांगते. आता रोजही गोष्ट ऐकून कंटाळा आलाय ना तुम्हाला? आज त्यामुळं मी गोष्ट नाही सांगणार. आज की नाही संस्कृतमधला एक विनोदी श्लोक तुम्हाला मी सांगणार आहे बरं का. तर आता ही संस्कृत भाषा जी आहे ना, ती देवभाषा आहे. तिला देवनागरी भाषा म्हणतात. अगदी पूर्वेच्या काळी सगळे व्यवहार संस्कृत भाषेमधूनच होत होते आणि सगळ्या भाषांची जननी आहे ही संस्कृत भाषा. हिच्यापासूनच सगळ्या भाषा उत्पन्न झालेल्या आहेत आणि आपलं जे वाङ्मय आहे सगळं तत्त्वज्ञान, वेद, उपनिषद, त्याच्यानंतर श्रुती स्मृती, रामायण, महाभारत, भागवत सगळं संस्कृत भाषेत आहे. इतकी ही महत्त्वाची भाषा आहे. ही खूप सूत्रमय आहे आणि अर्थगर्भ आहे. म्हणजे कमी शब्दात भरपूर अर्थ सांगणारी अशी ही भाषा आहे. तर ह्या भाषेमधला एक विनोदी श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. तो श्लोक असा आहे: उंश्वानां गृहे लग्नं गर्दभः शान्तिपाठकाः. उंश्वानां गृहे लग्नं गर्दभः शान्तिपाठकाः. अन्योन्यं प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिः. आता हा श्लोक झाला बरं का. आता याचा अर्थ काय आहे? उंश्वाना म्हणजे उंटाच्या घरी काय असतं? गृहे लग्न, उंटाच्या घरी लग्न असतं बरं का. आणि लग्नासाठी ब्राह्मण किंवा मंत्र म्हणायला कुणाला बोलवलेलं असतं? गाढवाला बरं का. आणि काय करतात? उंट आणि गाढव दोघं जण एकमेकांची स्तुती करतात बरं का. गाढव उंटाला म्हणतात, अरे काय तुझं सुंदर रूप आहे रे म्हणे, काय रूपवान आणि सुंदर आहेस तू म्हणून. आणि उंट गाढवाला काय म्हणतो? अरे काय गोड आवाज आहे तुझा, कोकिळेसारखा गोड मधुर आवाज आहे म्हणे तुझा. असं तो उंट त्या गाढवाला म्हणतो. असे दोघं जण एकमेकांची स्तुती करतात. असा हा गमतीशीर श्लोक आहे संस्कृत भाषेमधला. आता उंटाचं रूप तर तुम्हाला माहिती आहे कसा असतो ते. उंचच्या उंच, मान एवढी मोठी, पाय खूप त्याचे हे असतात. आणि गाढवाचं तर भा भा आवाज अगदी नकोसा वाटणारा. असं जरी प्रत्यक्षात आहे तरी ते दोघं मात्र एकमेकांची स्तुती करतात. आता हा संस्कृत भाषेमधला एक उगीच गंमत म्हणून मला आठवला, म्हणून मी हा श्लोक तुम्हाला सांगितला. आता दुसरा श्लोक आहे तो विनोदी नाही आहे बरं का, पण त्याचा पण अर्थ खूप छान आहे बरं का. तो काय आहे आता? खलस्सर्षपमात्राणी परच्छिद्राणि पश्यति. खलस्सर्षपमात्राणी परच्छिद्राणि पश्यति. आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति. आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति. आता याचा अर्थ काय आहे? खल म्हणजे दुष्ट. दुष्ट लोक दुसऱ्यांच्या मधला मोहरी एवढा दोष जरी असला तरी त्यांना दिसतो, पाहतात, ते दाखवतात. आणि स्वतःमधला बेलफळा एवढा जरी दोष असला तरी त्याच्याकडं दिसत असूनही तो न दिसल्यासारखं दाखवतात, दुर्लक्ष करतात. तर असे हे दुष्ट लोक असतात. तर हे गमतीशीर आपले 2 श्लोक आहेत. तुम्हाला काहीतरी चेंज पाहिजे ना, रोज गोष्ट नको. म्हणून मला आठवले, म्हणून आज हे सांगितले. आणि हे दोन्ही श्लोक खूप छानच आहेत. तर असे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. वाटलं तर पाठ देखील करा. आणि धन्यवाद.